माजी खासदार इम्तियाज जलील यांनी किती बाप बदलले? छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्न पारखे. मी कोणत्या अँगलनं गुंड आहे? आमचा व्यापाराचा धंदा आहे. सुनील रत्न पारखे यांचा माजी खासदार इम्तियाज जलील यांना सवाल. छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्न पारखे यांची प्रतिक्रिया. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कॅबिनेट मंत्री संजय सिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्न पारखे यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक आंदोलन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे निघाले असताना बदनापूर पोलिसांनी छत्रपती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे सुनील रत्न पारखे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोप प्रत्यारोप थांबताना माजी खासदार इम्तियाज जलील यांना किती बाप बदलले? छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्न पारखे यांचा सवाल. मला सांगा, माजी खासदार इम्तियाज जलील थेट तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही गुंडे आहात, वडापाव खाता तुम्ही, असं तुमच्यावर आरोप केलेला आहे. कशा पद्धतीने त्यांना उत्तर द्या? वडापाव तर आम्ही खातोच, भूक लागली की अल्पाहार म्हणून. आणि जर तो गुंडे म्हणला, कोणत्या अँगलने गुंडा दिसतो? फक्त चेहऱ्याच्या हावभावामुळे गुंडा दिसतो. तसा बाप तसा मी दिसतो. आणि त्याचबरोबर तो म्हणला की यांचा बाप मी. माझा बाप तर एकच आहे, सुधाकर रत्न पारखे. माझ्या वडिलाला सुधाकर शेठ म्हणतात, कारण की आमचा व्यापार आहे, विटाचा व्यापार होता अगोदर. आणि मी कॉन्ट्रॅक्टर आहे. 5,000 रुपये घेणारा माणूस नाही, 5,000 रुपये देणारा माणूस आहे मी. 50,000 रुपये देणारा माणूस आहे मी. आणि यांनी किती बाप बदलले? स्वतःचे वडील तर आहेतच, ते वंदनीय आहे बाबा, ठीक आहे. दुसरे ओवीसी साहेब. तिसरे तर आमचे श्रद्धास्थान बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्या जीवावर खासदार झाले, राजकारण केलं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. आता तर ते आपले अंबादासजी दानवे साहेब यांच्या घरी चालले. म्हणजे तयारी उद्धव बाळासाहेब ठाकरे बी त्यांचे वडील होऊ शकतात. माझं बोलण्याचं तात्पर्य आहे, आमचा बाप काढून. आमचा बाप काढला ना तर आम्ही तसं उत्तर देऊ. ती सहन करायची क्षमता तुमच्यामध्ये असू द्या. जर तुम्हाला बेवडा म्हणला, तुम्ही वडापाव खातात, काय उत्तर? असं म्हणणं आहे की आमचा वास त्यांना इथून छत्रपती संभाजीनगरला गेला होता. जर एवढंच त्यांची श्वास क्षमता असेल, श्वासोश्वास घेण्याची क्षमता असेल, त्यांना जालन्यावरून बदनापूरवरून वास जर छत्रपती संभाजीनगरला येत असेल तर त्यांना राजकारणात राहू नये. जिथं श्वास घेण्याची क्षमता आहे, जिथं गरज आहे, त्या पथकामध्ये त्यांना जावं, असं माझं म्हणणं आहे. यापुढे जर तुम्ही असं बेताल वक्तव्य करत असाल तर तुम्हाला उत्तर आम्ही त्याच शब्दात देऊ, एवढं आमचं म्हणणं आहे. याच्यानंतर असं बेताल वक्तव्य करू नये, नाहीतर आम्ही तुमच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्यास आम्ही तयार आहोत. काय नाव आपलं? किरण पट्टेबाजू, छत्रपती फाउंडेशन, जालना सचिव. वडापाव आणि गुंडे आहात असा आरोप देखील इम्तियाज जलील माजी खासदारांनी केलेला आहे. सर्वप्रथम जलील साहेब 4 दिवस झाले आंदोलन करून, अजून तुमच्या डोक्यातून जालन्यातलं छत्रपती फाउंडेशन जात नाही. आणि आमची संघटना काय आहे समस्त जालना शहरांना माहिती आहे. आम्ही 15-15 जोडप्याचे सामूहिक विवाह करणारे लोक आहोत. आम्ही सगळ्यात मोठे शिवाजी महाराज, बाबासाहेबांची जयंती काढणारे, दहीहंडी ठेवणारे लोक आहोत. आणि तुम्ही आम्हाला सारखं म्हणता वडापाववाले, कोई मेरे को इनको मैं 5,100 रुपये दूंगा तो मेरे पीछे आएंगे. आम्हाला विकत घ्यायची कोणाची लायकी नाही. आम्ही वैचारिक लोक आहेत. आमच्या नेत्याचा प्रति आम्हाला श्रद्धा आहे, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करण्यासाठी उभं राहिलो. तुम्ही सारखं आम्हाला टार्गेट करू नका. आणि आम्हाला तुम्ही 4 दिवसापासून आम्हाला प्रोत्साहित करू नका की आम्ही खूप तुमच्याबद्दल मोठं आंदोलन केलं पाहिजे. नाही तर आम्ही इतकं मोठं आंदोलन करू साहेब की तुम्ही पण म्हणता की नाही, जालन्यातले हे फाउंडेशन आहेत आणि कार्यकर्ते आहेत आणि इकडे रस्त्यावरून काय करू शकतात हे तुम्हाला याचं लवकरात लवकर दिसून येईल.